जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मायबोली कट्ट्याच्या पत्रास कारण की या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ इचलकरंजी येथील इचलकरंजी मायबोली कट्ट्याच्या पत्रास कारण की या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। मनोरमा प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक मान्य श्री सचिन कानेटकर हे लाभले होते। अध्यक्षस्थान नंदन हेर्लेकर यांनी भूषवले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। त्याच वेळी सुप्रसिद्ध गायिका सौ गौरी पाटील यांनी जय शारदे वागेश्वरी हे गीत गायले। पाहुण्यांची ओळख श्री उमेश कुलकर्णी यांनी करून दिली। त्यानंतर प्रास्ताविक सौ चित्कला कुलकर्णी यांनी केले। आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कट्ट्याविषयीची माहिती दिली। माय मराठीची सेवा हाच या कट्ट्यामागचा मुख्य उद्देश आहे असे त्यांनी स्पष्ट केले। पत्रास कारण की या पुस्तकात 30 लेखक लेखिकांचे पत्रे संकलित केल्याचेही त्यांनी सांगितले। सौ ज्योती विलास जोशी श्री सुजित सौंदतीकर यांनी लेखकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले। तसेच सौ विनया गद्रे आणि श्री विश्राम कुलकर्णी यांनी वाचकाच्या वतीने मनोगत व्यक्त केले। त्यानंतर पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला। पोस्ट ऑफिसचे ज्येष्ठ पोस्टमन श्री इनामदार आणि त्यांचे सहकारी यांनी खऱ्याखुऱ्या पोस्ट ऑफिसची पेटी आणली व त्यातून पुस्तके काढून प्रकाशन करण्यात आले। श्री सचिन कानेटकर यांनी प्राचीन काळापासून लिहिल्या गेलेल्या पत्राविषयी माहिती सांगितली। भावना व्यक्त करण्यासाठी पत्राचा कसा वापर केला जात असे ते सांगितले। छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस पत्र लेखक बाळाजी आवजी यांच्या काही आठवणी सांगितल्या। कट्टेकरांच्या सगळ्या लेखावर त्यांनी विवेचन केले। श्री नंदन हेर्ले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले। लिहित रहा असा एक ऊर्जा मंत्र त्यांनी आपल्या भाषणातून दिला। डॉक्टर पूजा रुईकर यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती कुलकर्णी यांनी केले। न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वैशाली पाटील सह सगळ्यात मुख्य उद्देश असा आहे की माय मराठीची सेवा। सगळेजण आपण म्हणतो की मराठी भाषेचा ऱ्हास व्हायला लागला आहे। मराठी भाषेमध्ये अनेक परभाषीय शब्द आलेले आहेत। मराठी भाषा वृद्धिंगत व्हायला पाहिजे, मराठी वाचक वाढले पाहिजेत, लेखक वाढले पाहिजेत असं आपण सगळे ओरड करतो, पण करतो काय प्रत्यक्षात असं मी माझ्या मनाला प्रश्न विचारत होते। आणि मग लक्षात आलं की अरे आपण काहीतरी करायला पाहिजे। आणि त्या पद्धतीनं आम्हाला लेखक लेखिका वाचक रसिक मंडळी साहित्यिक प्रेमी असे भेटत गेले। ते शिवाजी महाराजांच्या काळातच जन्माला यायला पाहिजे होते। निसर्ग आणि गड किल्ल्यावरचं प्रेम मला आत्तापर्यंतच्या त्यांच्या सहवासात अनुभव आलेला आहे। तर सांगलीचे जरी असले तरी त्यांचं कार्यक्षेत्र सगळं इचलकरंजीतच आहे। डीकेटीत ते प्राध्यापक आहेत आणि नुसते प्राध्यापक नव्हे तर दुर्मिळ असे विद्यार्थी प्रिय। मी जेव्हा पहिल्यांदा या कट्ट्यावर आले ना त्यावेळी साध प्रतिसाद असा विषय होता आणि मी लगबगीनं लिहून पाठवून दिला। त्यावेळी चित्कलानं मला जी प्रतिक्रिया दिली होती, त्याला प्रतिसाद म्हणताच येत नाही, प्रतिक्रिया जी दिली होती ना ती अशी होती, वर्तमानपत्रामध्ये बातमी जितकी आपल्याला माहिती आहे तितकी ठासून केलेली असते ना ते लिहिणं म्हणजे लेख लिहिणं। मी त्याच क्षणी कट्ट्याला रामराम ठोकणार होतो, कारण ये मेरी बस की बात आहे। परंतु त्याचं कारण असं आहे की हे शरीरामध्ये एक बालमन आहे जे कौतुक केलं की हसतं, एरवी ते नुसतं, पण मी आजपर्यंत तगडलो नाही। आमच्या कट्ट्यावर एक विषय येतो दर महिन्याला, त्याची कल्पना तुम्हाला चित्कलानं सगळी दिलेलीच आहे आणि तो अफलातून असतो। म्हणजे त्याला अफलातून मी का म्हणते तर त्याचं शीर्षकच फार मजेशीर असतं। म्हणजे अरे विसरलंच की राहूनच गेलेली गोष्ट, ठरवलं ते घडलं आणि असे सगळे मथळे वाचून आम्ही सगळ्यात आणि थोडा वेळ बधीर होऊन की ह्याच्यात काय लिहायचं, कसा विचार करायचा। आणि मग त्यानंतर येतो तो चित्कलाचा एक निवेदनाचा भाग, तो म्हणजे तिचा या विषयाचा गाभा असतो आणि माझ्यासाठी ते एक बीज
आणि मग ते बीज अंकुरावं म्हणून तो गाभा माझ्याबरोबर उमलत जातो आणि मग वस्तू, सजीव, निर्जीव, नाती, प्रसंग सगळे काही माझ्याशी बोलायला लागतात आणि मग तो विषय साकार. आणि असा हा विषय एखादी आई आपल्या बाळाला अंगणात घालताना असं पीठ पावडर लावून पाठवते ना, तसं मी सजवून धजवून कट्ट्यावर झाडून देते आणि मग येतो तो पहिला प्रतिसाद. ती माझ्यासाठी मोठी ऊर्जा असते. आमच्या कट्ट्यावर ना इतके छान छान लेखक आहेत, तुम्ही लेख जर वाचलात तर तुमच्या लक्षात येईल. आणि प्रतिसाद आहे तितके सुंदर. काही प्रतिसाद हे वा बढिया क्या बात है असं सगळं मला स्वतःच्या मनाची श्रीमंती दाखवते. कारण मला असं वाटतं की साथ देणाऱ्या मनापेक्षा ना प्रतिसाद देणारं मन खूप मोठं असतं, नाही का? आणि मग काही प्रतिसाद तर इतके म्हणजे इतके सुंदर असतात की काही वेळेला आमचे लेखक नमतं घेतात आणि ते असं म्हणतात, अहो माझ्या लेखापेक्षा तुमचा प्रतिसादच किंवा सुंदर असं काहीच होतं. फार गंमत येते. की तिथे विविध वयोगटातील समविचारी व्यक्ती किंवा आपण मित्रच म्हणू तर ते विचारांची देवाणघेवाण करतात, एकमेकांशी हितगुज करत एखाद्या अवघड प्रसंगात इतरांना आधार देतात. कुठे काही चुकलं तर प्रेमाने समजावतात आणि समजा एखादी चांगली गोष्ट कोणी केली तर त्याच्या भरभरून कौतुक करतात. तर आपला जो कट्टा आहे हा माझ्या मते असाच आहे. आणि त्यामुळे या कट्ट्यावरती आनंदाचं झाड जो आहे ते आपण आपल्या मनामध्ये आपल्या घरामध्ये ते कुठेतरी एक झाड आपल्या सगळ्या घरामध्ये ते माझ्या मते प्रस्तुत आहे. आणि ही जी पत्र आहे मी बघितलेली आहे. म्हणजे चित्रकारांची फॅमिली तर काय कुठे कन्या काय अवघड झालं आहे मग मी तिथे वर्षावर सगळे आहे. म्हणजे त्याच्या कन्यानं त्याच्यामुळे मला आठवत त्याप्रमाणे मुलीच्या जन्मावर पत्र लिहिलं आणि त्याच्या वडिलांनी मृत्यू पत्र लिहिले. जन्मापासून मृत्यू पर्यंत आहे आणि म्हणजे हे विषय इतके भरपूर त्यामध्ये घेतले आहे. म्हणजे कोणी आई बाबांवर लिहिलेलं आहे, आजी आजोबांवर लिहिलं आहे, कोणी पत्राला पत्र लिहिलं आहे, कोणी पत्र पेढीला अशी सगळी पत्र तयार आहे. आणि खरोखर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरच्या प्रतिक्रिया सुद्धा भाषाही असते. म्हणजे ते वाचल्यानंतर इतर पुस्तकांमध्ये मला वाचण्याची सवय आहे बघून इतर पुस्तकात जे काही आपल्याला मिळत नाही ते आपण वाचायला मिळते. आणि प्रतिसाद जसं मगाशी ज्योतिताई म्हणाल्या की आमच्या लेखापेक्षा प्रतिसाद इतका सुंदर येतात की खरंच लेख केवढा प्रतिसाद उत्तम झाला. आमचे प्रतिसाद देणारे व्यक्तींमध्ये स्टार्टरने प्रतिक्रिया देणाऱ्या वेगवेगळे एक क्लिष्टाचा लेख झालाय तुझा किंवा तुझा लेख ना आता सुधार कर आले तुझ्या लेखाचा वाढायला लागलो असं त्याला छानपणे त्या सांगत असतात. त्यांच्यामध्ये प्रत्येकाची प्रतिक्रिया सुंदर असतेच असते. आणि गंमत अशी असते की आता तिचा का मला प्रतिसाद आला नाही, मी ज्या प्रतिक्रियेची वाट पाहते ती सुद्धा उत्सुकता असते. पण लेखक आणि वाचक हे कुठलीही नाहीये, ही एकमेकांना पूरक आहेत दोघेही आणि एकमेकांना छान प्रतिसाद देतात. आणि मला जास्त आवडलं आणि मी आता खरोखर बोलायचं आहे पण कुठेतरी थांबायला हवं, वेळेचं बंधन आहे त्यामुळे मी थांबते. ते बैल म्हणतो त्याला का तर त्या चुका कशा काढतात ते आताच जोशींनी सांगितली. आणि या बैलकडे आलेला असताना पत्रास कारण की म्हणून एक वृक्ष माझ्या हातात मिळणार होता. त्या वृक्षप्रेमी आहे तर मी अनेक फुलांचं वृक्ष म्हणू की ज्याचा वेगवेगळा सुगंध मला घ्यायला मिळणार. का फांद्यावर येऊन बसणारे अनेक पक्षी विचारांचे जे मला भेटायला मिळणार, ज्यांची किलबिल ऐकायला मिळणार, ज्यांचे वेगळे वेगळे स्वर ऐकायला मिळणार, विविध रंग बघायला मिळणार. तारा दर्शन करणारे म्हणून आकाशातल्या विविध तारकांचं दर्शन मला मिळणार. हे सगळं तुमच्या मनातलं विश्व आहे आणि हे समोर इथं ठेवलंय पत्रास कारण. पत्राच्याच भाषेत तुमच्याशी बोलतोय. मला माहित होतं की माझ्याबरोबर जशी मोठी माणसं आहेत नंदनगिरीसाठी तशी समोर सुद्धा खूप मोठी माणसं आहेत.
या सगळ्यांबरोबर मी संवाद साधत असताना कुणाच्या पत्राचा उल्लेख करू, कारण मी सगळे विषय जवळपास वाचले. यातनं काय काय जाणवलं ते अनुभवलं. अगदी युग परिवर्तन सुद्धा मला त्यात आढळलं ना. हे मोबाईलचा जमाना आल्यानंतर काय काय जगात बदललं हे सुद्धा मला वाचायला मिळालं. प्रत्येकाच्या मनाशी भिडत होतो. अप्रतिम कल्पनेनं सुंदर धक्का दिला की पोस्टातनच त्या पुस्तकाचं प्रकाशन होणार पत्र स्वरूपात. म्हणून भाषण पत्राच्या स्वरूपातच केलं पाहिजे. कारण तुम्ही म्हटलात ना, अपेक्षित नव्हतं माझ्या हिरवाईचा परिपूर्ण 7 प्रतिसाद तुम्ही सांगितला. शिकली आहे ती मंडळी सगळी, त्यामुळे 7 प्रतिसाद त्या पद्धतीनंच येणार. आणि ज्या पद्धतीनं सगळी मंडळी जमली आहे, पुस्तकाचं आणि प्रकाशनाचं यश याहून वेगळं काय बोलायचं. माणसांना येण्याकरता निमित्त होत असतात आणि पावसासारखा मस्त निमित्त होतो. पाऊस होतो निघालेलं राहिलं असं एकूण परिणाम सांगितलं असतं, पण नाही. आज ओढीनं आले, या अक्षराची ओढ आहे आणि ही ओढ बघताना मन भरून येते. मंडळी, फार पूर्वी या मेघाबरोबरच कालिदासांना निरोप पाठवला, त्याचाही उल्लेख यातल्या पत्रात आहे. तुम्हाला गंमत सांगतो, मी ठरवलं यातल्या संगीत हा माणसाचा विषय आहे. आणि संगीत हे प्रत्येक आपल्याकडे पोचावं ही तळमळ असल्यामुळेच मी 1979 पासून पुढारी सकाळ एकंदर द हिंदू अशा वृत्तपत्रांच्या मध्ये आणि संगीताची आणखी संगीतावरचे स्वर्णिका वगैरे अशांच्या मध्ये लेखन तेव्हापासूनच करायला. आणि आपल्या म्हणजेच लेखकांच्या पंक्तीमध्ये मला बसायचं भाग्य मिळालं. आणि अशा या महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये मला इथे आपल्या समोर येण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर या इचलकरंजी आणि बोरीकड्याच्या संपर्कात आल्यानं मलाही बरंच काही लिहिता आलं, लिहिण्याला प्रोत्साहन मिळालं. माझ्या लिहिण्याचं सुद्धा कौतुक झालं, त्याच्याबद्दल मला आनंद होतोय. जनतेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.